गुड मॉर्निंग ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आज संडे आहे आणि मला डीमार्टमध्ये जायचं आहे. सो डीमार्टमध्ये चालली मी. ओके, सामान संपलं सगळं. सो चला आमच्या इथलचं डीमार्ट दाखवते तुम्हाला. तिकडे लावली आहे उन्हात. सो एवढं ऊन आहे, मी बोललं जागी होण्या गाडी मी नसते तेवढ्या उन्हात. किती ऊन आहे बापरे, काळी पडन मी. सावलीत त्याला बोललं ये तू गाडी घेऊन. आता आला, चला जाते आता. किती गरम आहे हां, एवढं उन्हात आला तर सजेशन देतो डीमार्टला जायचं. चला आता, एवढं उन्हात आलं तरी काय लोकांना बाहेर फिरायचंय नाही ना, इन्क्लुडिंग यू. हा ना, काय त्यांना काळजीच नाही. एवढं एसी फुल केलंय तरी सुद्धा गरम होते. काहीतरी थंड खायचंय यार बाप्स. काय खायचंय तुला सांग. लस्सी लस्सी प्यायची, लस्सी थंड थंड एकदम असं थंड वाटलं पाहिजे. पक्का सॉफ्ट भेटते ना ते डीमार्ट. सॉफ्टी नको तिले घाणे असं वाटतं. ते पाणी बर्फात हे केलंय आणि इतकी घाण. डीमार्टच्या बाहेरची सॉफ्टी कधीच खायची नाही. पाणी थंड केलंय आणि क्रश केलंय आणि दिलंय, आणि त्याच्यामध्ये मी आजारी पण पडलेले एकदा. तिथं ते फक्त पॉपकॉर्न घ्यायचे, अदरवाईज काय नाही. कारण की पॉपकॉर्न थिएटरमध्ये किती भेटतात, 500 रुपयाला एवढीच. पॉपकॉर्न घ्यायची, फक्त चीज पॉपकॉर्न घेऊया आणि इकडे लस्सी घेऊया. झालंय, आणून ठेवलंय. पण हे अजून पण बाप्पाला लावलेलं नाहीये. तो त्याला पण ऊन लागत असं. बघ बघ किती ऊन आहे. कधी लावणार आहे? मला आलं असतं तर आतापर्यंत एवढं झालं असतं का? लावलं असतं मी कधीच. नुसती बसती म्हणजे तू शिकव ना मग मला गाडी. शिकवत तर नाही, नुसती बसती काय करू मग? आता बोल कधी शिकवणार? दिसत का? बोल ना, कधी शिकवणार आहे गाडी मला? कधी शिकवणार यार? मला सगळे ऑफिस मध्ये बोलतात तू गाडी कधी शिकणार आहे, घेतली कशाला, असं तसं. निघते का घराच्या बाहेर? आधी निघते मी. मला सांग, तू मला शिकव. मी ऑफिसला घेऊन जाईन. मग काय नाही होत, नाहीच होणार. ऑफिसचा परिणाम आहे. 24 तास तिथे एसी मध्ये बसायचं. आणि नाहीच बघितलं. सकाळी 7 वाजता निघायचं, 8 वाजता ऑफिस मध्ये जायचं, तेव्हा सूर्य नसतो. तू नको बघू इकडं, ठोकशे तर. हा, त्याच्यानंतर पुढं बघ. त्याच्यानंतर डायरेक्ट ऑफिस सुटतं आपलं 7 वाजता. सूर्य 4-5 वाजता 6 वाजता गेलेला असतो. कधी बघणार सूर्य? कसं काय ऊन सहन होईल मग? हा, म्हणूनच काय तुला सांगते मी. म्हणून मला होतं बाबा, तुला काय होतं? ऊन नको बाबा. टॅनिंग बघ किती टॅनिंग झाली. आता घरी गेल्यावरती स्क्रब करणार मी मस्त. कलर होईल. कलर नको रे बाबा, अजून लग्न व्हायचंय माझं. ती जी बस दिसते ना, ती त्याच्यावरती लिहिलंय मागं कोट लिहिलंय, प्राण्यांवर दया करा. हा तर कुत्रा समोर झोपला जरी असेल तरी पण त्याच्या साईडने गाडी नेन, पण पेप पण नाही वाजवत आणि काहीच नाही वाजवत. त्याला उठवत पण नाही. साधं उठवत नाही का? खाली उतरून तो उठवायचं ना. आणि धरू त्याने मला. उडा, मला जाऊ दे. हो, डीमार्टला आलेलो आहे आम्ही. गाडी पार्किंग मध्ये इकडेच लावा, वरती खाली नको लावूस. त्यांची मॅनेजमेंटने चूते, नको लावूस बा प्लीज. थांब ग, बघती बोलती. थांब, तीच आहे ती लास्ट टाइमची. तिला बोल नाही लावणार आम्ही खाली, लावूच नको. तिला बोल इकडे जागा कर. मूर्ख, इकडे जागा आहे का बघ कुठं? आम्ही नाही येणार म्हणव तिकडं खाली. ह्यांचं पार्किंग आहे ना इकडं कुठं. हे जे डीमार्ट आहे ना वाघोलीचं, इथं ह्यांना आहे ना असतील कोण तर ना, खाली जर कोण गेला असेल ना तर सांगा. इतकी घाणेरडी मॅनेजमेंट आहे ना. ते गाड्यावरतीच काय जातात, खालीच काय जातात. मी गेले नाही पण हा गेलाय. बाहेर ऊन आहे रे. पण थांब, आलीच ती पळत. तिला सांगते ना, लास्ट टाइमला शहाणपणा करत होती ना. हे काढ आणि इथं लाव, बोलव तिला. आम्ही नाही लावणार तिकडे गाडी. इकडे टर्न घे डायरेक्टली. माग गाडी आहे बघ. इकडे या. हा, तिथं थांब आहे, इथं लावूया.
घ्या. इथलचे काही कामाचे नाहीत. स्वतःची पार्किंगची स्वतःच जागा. खाली बघ तिथं डिवायडर आहे. नीट लाव. बसती बसती इकडं घे. इकडं टॅग करायचं ह्याला. चल ना पटकन, काळा होशील. एनर्जी गेली येऊन येऊन. ज्वारी ज्वारी बसन नाही तर तांदूळ कोणते घ्यायचे सांग. हे माझं आहे. आम्ही हे खातो. तू ते करून ये ना पॅकिंग ह्याची. कर बंद. छटाक छटाक छटाक. हे काय घ्यायची का तुला? बुट्टी आहे त्यासारखी. ची वाव किती गाणे. पाय दुखायला लागला यार बाप माझा. पाणी भेटते. बॅग घ्यायची सांग मला. आम्ही इकडे गाडी ही घेऊन जातो. एक चालव ना. बघ बघ तुला ही चालवता नाही गाडी. आणि गाडी कधी शिकणार? तू शिकवणारच नाही. ते धडक्यात येत चालली. बॅगा पाडल्या सगळ्या डीमार्ट मध्ये. बघ ब्रेक तू लावायचा ना, पायाने लावायचा. मुलींना तो पायाने लावता ब्रेक. स्कूटीला कसे लावतात तसं. सामान भरून झालेलं आहे तर चाललो आम्ही डीमार्ट मधून. हा मग कसं झालं माझ्यासोबत शॉपिंग करून? कसं वाटलं तुला? एक माणूस होता तो डीमार्ट मध्ये हेल्मेट घालून. तू बघितलं का त्याला? हेल्मेट घालून मी घेतला आता रूअफजा. घरी जाऊन मी पिणार आता मस्त रूअफजा. तू पिणार? चिल्ड. ठीक आहे लेट्स गो. भूक लागली यार लय. मी जास्त सामान नाही घेतलं कारण की माझी सॅलरी नाही झाली. मला काय काय घ्यायचं होतं माहितीये का? लिचीची आईस्क्रीम होती ती, तो बाय 1 गेट 1 फ्री. पण मी नाही घेऊ शकले कारण माझी सॅलरी उद्या आताचं जे सामान आहे त्याचं पूर्ण पेमेंट केलेलं आहे इकडून. हा माझी सॅलरी झाल्यावरती मी नाही देणार तुला. देईल बाप पण हाफ देईन. अर्धच त्यांना बद्दल कर्टन लावायचं आपल्याला गाडीला. हा चॉकलेटी कलरचे अशा मी इथं विंडोला कर्टन लावणार मस्त. हा चॉकलेट कारण गाडीचा कलर आपला चॉकलेटी आहे ना. काय यार तुझं मध्ये मध्येच निघतंय हवा नाही ही नाही ते नाही. आता एवढं उन्हात चेक नको करायला का मध्ये गाडी? मग आधी करायची असतं निघताना, नंतर नसतं करायचं. नंतर पण करायची असते तर ती काय यायलाच लागतंय माहिती का तुला? एवढा घाणेरडा फोन गुणाचा नाही आई माहिती तुला तर गायला यार. पण याच्यातून सगळंच दिसतंय यार बाप. काय फायदा आहे मग त्याच्यापेक्षा? फिल्टर चांगला आहे त्याच्यापेक्षा. तुला माहिती का तो डायलॉग कोणता? नात करते काय यायलाच लागतंय. हा नाही माहित. गुल्लीगतचा माहिती आहे मला. गुल्लीगत झापूक झुपूक झाप झुप झापूक झुप. बॉई त्याचा पिक्चर लागलं वाटतंय मला. आवाज आला. ठोकली गाडी. ठोकली आणि ठोकली तू अनुकून ठोकली. बाई बाई बाबा बाप बोललेला लस्सी येणार.
पुढं लस्सी. घे ना, थांब ना. करता. मग रूअफजा प्यायचा का लस्सी प्यायची? तुला काय प्यायचंय? तुला लस्सी प्यायची होती. रुअफजा प्यायचा आहे ना, घरी जाऊन रुअफजा. तुला काय पाहिजे? मला दोन्ही पण पाहिजे. ते मग सुप्रसिद्ध लस्सी घेऊन आलेले मी. मस्त घरी जाऊन पिणार आता थंड थंड एकदम. तू का माझं सगळं नेट संपवलं? पेमेंट पण होत नव्हतं तिथं, माहितीये का? तू नाही संपवलं का माझं? 100 भाई तुझं 50% संपवलं, तू माझं 100% संपवलंय. 100% संपवलाय माझं पण 100% संपवलंय. फक्त मेसेज नाही आला. हा, फक्त मेसेज नाही. बोलले एवढं वेळ नको थांबू हवा चेक करायला, तरी पण थांबायचंच एवढ्या उन्हात ना यार. का असं करतो ना हा? मला काळे करायची लक्षणं आहेत नुसती. त्याला सांगते मी बरोबर हवाय तरी पण त्याला ह्याच्याकडून कन्फर्मेशन हवंय है ना. तुला त्यातच कन्फर्मेशन हवंय का? नाही, मी सांगतेय ना बरोबर आहे हवा. कमी हवा. तो बोलला का? मग त्याला काय कळतंय? तो छोटा आहे बाप, त्याला काय कळतंय? टाकली का त्याने? काय कळतंय? तुला काय कळतं सांग. गाडी माझी आहे. काय माहिती नाही. गाडी माझी आहे, सो मला सगळं माहितीये गाडीतलं. हा, तू नको सांगू मला. काय माहिती? एबीसी म्हणजे काय माहितीये का तुला? तुला काय माहिती? एबीसी म्हणजे काय माहितीये का? माहित असेल तर सांग, एबीसी म्हणजे काय? एसी लावायचं माहिती का तुला? माहिती हे काय बघ. हा, कमी करायचं, कमी झाला आणि हे वाढवायचं, वाढला. माहिती. गाणी कशी लावायची ते पण माहिती मला. लावली का गाणी? माहिती आहे. एकदा तरी. आणि स्टेअरिंग कशी फिरवायची एकदा ते तरी पण लावली माहिती. गाणी. बाई 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 बाई. माझं येटावून आणू नको लय माझं. जा मागं जा, मी चालवते. सिंगार सिरी. गप्पा बाप, माझं गाणं म्हणू नको. माझी गाणी, माझं गाणं. आले, चल घरी आता. मला चल पटकन थंड पाणी घ्यायचं आणि रुअफजा बनवायचं. चल आता हे वरती घेऊन जायचं तिकडं 5th फ्लोअरला, 3rd फ्लोअरला. खाली कशाला ठेवलंय? मग काय मी घेऊ का हातात? डिक्की ओपन करता आली असते ना. चल थंड पाणी आणलं, ह्याच्यात रुअफजा बनवूया. तरी हे आणलंय मी दही नाही, लस्सी. वाव, नाही दही दही. हे बघ मला, हे बघ. वाव, की ना दे. लागतंय ना या लस्सी मध्ये. आता रोज फ्लेवरचं टाकतो, बाहेर लागलं. टाक टाक अजून, टाक अजून, टाक अजून, टाक ना. बस हो, बस बस बस. वाव, एकदम रोज टेस्ट आला माहितीये का? बघ, मला वाटतं रोज लस्सी अशीच असू नये. वाव वाव. आता ह्याच्यात बतायचं मोहब्बत का शरबत. ए बस, टाक. बस बस, थांब. टेस्ट माझं सामान सगळं सोडले भरायचं सगळ्यात आधी. ज्यूस इज इम्पॉर्टंट. वाव. ओके बाय गाइस, मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में.